नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण नंबर 7 परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह याचा अभ्यास करत आहोत। आपण आतापर्यंत जैवभू रासायनिक चक्र यांची माहिती घेतलेली आहे। जैवभू रासायनिक चक्राचे प्रकारही आपण अभ्यासलेले आहेत। आता आपण प्रत्यक्ष काही चक्रांचा अभ्यास करणार आहोत। आपण सुरुवातीला बघणार आहोत कार्बन चक्र। बघा काय आहे कार्बन चक्र। आकृतीचं निरीक्षण करा, त्यामध्ये लक्षात येतं आपल्याला की कार्बन जो आहे, कार्बन डायऑक्साईड वायूच्या स्वरूपामध्ये तो वातावरणात आणि वातावरणातून पुन्हा सजीवांकडे या पद्धतीने तो फिरत असतो आणि यालाच म्हणायचं आहे कार्बन चक्र। मग आपण त्याची व्याख्या करूया। कार्बनचे वातावरणातून सजीवांकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजे कार्बन चक्र होय। व्याख्या पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या। कार्बनचे वातावरणातून सजीवांकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजे कार्बन चक्र होय। बघा, अजैविक कार्बनच्या अणूंचे मुख्यतः प्रकाश संश्लेषण आणि श्वसन क्रियेद्वारे जैविक अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण होत असते आणि म्हणूनच कार्बन चक्र हे एक महत्त्वाचे जैवभू रासायनिक चक्र आहे। आता हे कशा पद्धतीने हे पुनर्चक्रीकरण होतंय हे आपण बघूया। बघा, चित्रात दाखविल्याप्रमाणे हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे कार्बन डायऑक्साईडचे कर्बोदकात रूपांतर करतात। तसेच त्या प्रथिने व मेद असे कार्बनी पदार्थ देखील तयार करतात। आणि आपल्याला माहिती आहे की शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खातात, त्याचबरोबर शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात आणि म्हणजेच वनस्पतींकडून जैविक कार्बन शाकाहारी प्राण्यांकडे, शाकाहारी प्राण्यांकडून मांसाहारी प्राण्यांकडे आणि मांसाहारी प्राण्यांकडून सर्वोच्च भक्षक प्राण्यांकडे संक्रमित होत असतो। त्यानंतर शेवटी मृत्यूनंतर सर्व भक्षकांचे जीवाणू व बुरशी यासारख्या विघटकांकडून अपघटन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू म्हणजे CO2 पुन्हा मुक्त होतो। हा वायू वातावरणात मिसळतो व पुन्हा वापरला जातो। वनस्पतींकडनं तो पुन्हा वापरला जातो। अशा प्रकारे एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे कार्बनचे हे अभिसरण चालू असते आणि सजीवांच्या मृत्यूनंतर कार्बन निसर्गाकडे येतो व परत सजीवांकडे जातो। या पद्धतीने हे कार्बन चक्र असते। बघा, आता आपण कार्बन चक्रातील प्रमुख प्रक्रिया बघणार आहोत। कार्बन चक्रातील प्रमुख प्रक्रिया प्रकाश संश्लेषणाच्या मदतीने खालील प्रक्रियेद्वारे कर्बोदके तयार करतात। आता वनस्पती काय करतात तर कर्बोदके तयार करतात। ते आपल्याला पहिल्या अभिक्रियेमध्ये दाखवलेलं आहे। 6CO2 + 12H2O सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्याच्या सानिध्यामध्ये C6H12O6 म्हणजेच हे कर्बोदक तयार होते। त्याचबरोबर 6H2O म्हणजे काही पाण्याचे रेणू तयार होतात आणि 6O2 म्हणजे ऑक्सिजन यावेळेस मुक्त होत असतो। त्यानंतर कार्बन डायऑक्साईड पुन्हा वातावरणात सोडला जातो। कसा? जो ग्लुकोज आहे म्हणजेच कर्बोदक आहे C6H12O6 याचे पुन्हा तंतुकणिकांमध्ये ऑक्सिडीकरण होते +6O2 आणि मग पुन्हा 6CO2 + 6H2O + ऊर्जा, वनस्पती ऊर्जा तयार करतात आणि या प्रक्रियेमध्ये तंतुकणिकांमध्ये कार्बन डायऑक्साईड पुन्हा वातावरणामध्ये सोडला जातो। त्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे। बघा, जीवाश्म इंधनाचे ज्वलन, लाकडाचे ज्वलन, वनवे आणि ज्वालामुखीचा उद्रेक यासारख्या अजैविक प्रक्रियांमुळे सुद्धा कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडून हवेत मिसळतो। त्यानंतर हे आपल्याला माहितीच आहे, प्रकाश संश्लेषणाने ऑक्सिजन वातावरणामध्ये सोडला जातो। प्रकाश संश्लेषणाने वातावरणात ऑक्सिजन सोडला जातो, तर श्वसनाने कार्बन डायऑक्साईड बाहेर वातावरणात सोडला जातो आणि म्हणूनच वनस्पतींमुळे वातावरणातील ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायू यांचा समतोल राखला जातो। या पद्धतीने आपण कार्बन चक्राची माहिती घेतलेली आहे। आता आपण पुढे बघूया ऑक्सिजन चक्र। बघा विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीवरील वातावरणामध्ये सुमारे 21% ऑक्सिजन आढळतो, हे आपल्याला माहिती आहे।
त्याच पद्धतीने वातावरण, जलावरण आणि शिलावरण अशा तीनही आवरणांमध्ये ऑक्सिजन आढळतो. जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजेच ऑक्सिजन चक्र होय. बघा, जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजेच ऑक्सिजन चक्र होय. बघा, आकृतीमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे ऑक्सिजन चक्र. सुरुवातीला वनस्पतींद्वारे ऑक्सिजनची निर्मिती होते हे आपल्याला माहिती आहे. प्रकाश संश्लेषण क्रिया आपण शिकलेलो आहोत. त्यानंतर प्राण्यांद्वारे ते ऑक्सिजनचं श्वसन होतं. त्याचबरोबर ह्या प्राण्यांद्वारेच या शर्करा रेणूचे विघटन होते, म्हणजेच ग्लुकोजचे विघटन होते आणि प्राण्यांद्वारे कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होते. श्वसनाद्वारे हे उत्सर्जन होत असते हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर पुन्हा प्राण्यांनी जो उत्सर्जित केलेला कार्बन डायऑक्साईड आहे त्याचे पुन्हा वनस्पतींद्वारे शोषण केले जाते आणि अन्न निर्मिती केली जाते. या पद्धतीने हे ऑक्सिजन चक्र आपल्या लक्षात येते. त्यानंतर बघा, या चक्रामध्ये सुद्धा म्हणजेच ऑक्सिजन चक्रामध्ये सुद्धा जैविक आणि अजैविक या दोन्हीही घटकांचा समावेश असतो. अशा पद्धतीने वातावरणामध्ये ऑक्सिजनची सातत्याने निर्मिती होत असते, तसेच इतर सजीवांकडून त्याचा सातत्याने वापरसुद्धा होत असतो. आता हे देखील आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजन हा अतिशय क्रियाशील असून इतर अनेक मूलद्रव्यांशी व संयुगांशी त्याचा संयोग होतो. उदाहरणार्थ रेन्वीय ऑक्सिजन म्हणजे O2, पाणी H2O, कार्बन डायऑक्साईड CO2 आणि असेंद्रिय संयुगे अशा स्वरूपामध्ये ऑक्सिजन असतो. बघा, अशा पद्धतीने जीवावरणातील ऑक्सिजन चक्र हे गुंतागुंतीचे असते. आपल्याला हे माहिती आहे की प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ऑक्सिजनची निर्मिती होते आणि त्याचबरोबर श्वसन, ज्वलन, विघटन, गंजणे यासारख्या क्रियांमध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो. बहुसंख्य सूक्ष्मजीव श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर करतात. अशा सूक्ष्मजीवांना ऑक्सिजीवी म्हणतात. जे सूक्ष्मजीव श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर करतात त्यांना काय म्हणायचं? ऑक्सिजीवी असं म्हटलं जातं. तर ज्या सूक्ष्मजीवांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते त्या सूक्ष्मजीवांना विनॉक्सिजीवी असे म्हणतात. दोन्ही शब्द नीट लक्षात ठेवायचे आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, कर्बोदके, प्रथिने आणि मेद यांच्या निर्मितीसाठी ऑक्सिजन महत्त्वाचा असतो, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर विविध रासायनिक प्रक्रियांमध्ये सुद्धा ऑक्सिजनचा वापर केला जातो. त्याचबरोबर ओझोनची निर्मिती. ओझोन आपल्याला माहिती आहे, ओझोन अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून आपलं संरक्षण म्हणजे सजीवांचं संरक्षण करण्यासाठीचा जो थर आहे त्याला ओझोनचा थर असं म्हणतात. म्हणजेच O3 या ओझोनची निर्मिती ऑक्सिजनपासूनच वातावरणीय क्रिया प्रक्रियांद्वारे होत असते. या पद्धतीने आपण ऑक्सिजन चक्राची माहिती घेतलेली आहे. त्यानंतर आता या दोन्ही चक्रांवरती स्वाध्यायात तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आकृतीसह स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा. कार्बन चक्र आणि ऑक्सिजन चक्र. तुम्हाला ह्या दोन्ही चक्रांची माहिती नीट समजलेली असेलच. त्यावरून तुम्ही ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. घरी राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास करा.